मागे गणेशोत्सव विसर्जनावर वादंग होताना पाहायला मिळत होता। अनेक मंडळांनी गणपती मूर्ती विसर्जन करणार नाही असा थेट मुंबई महापालिकेसमोर जो तो प्रश्न निर्माण केला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर चारकोपचा पेशवा हा विसर्जनासाठी निघालेला मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं की उच्च न्यायालयाने म्हटलंय की पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या हानिकारक असल्यामुळे त्यांना जे ते तलावात किंवा समुद्रात विसर्जन करू दिलं जाणार नाही आणि त्यामुळे पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या गणेशोत्सवात वापरू नका। पण अनेक ठिकाणी पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर या मूर्त्यांना जे ते कृत्रिम तलावात विसर्जन करा असं म्हणण्यात आलं होतं। पण त्या मोठी कृत्रिम तलाव नव्हती आणि त्यामुळे हे विसर्जन आम्ही कृत्रिम तलावात करणार नाही असं अनेक मंडळांचं म्हणणं होतं। त्याच्यानंतर आज चारकोप येथील हिंदुस्थान नाकर अनेक मुंबईतली गणेशोत्सव मंडळातली पोरं जे ती एकत्र येताना पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर महापालिकेसोबत चर्चा झाल्यानंतर आता जे ते चारकोपच्या पेशवाचे विसर्जन मिरवणूक निघालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर चारकोपच्या राजा मंडळाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही गणेश विसर्जन जे आहे ते करणार नाही, म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करणार नाही। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत आपल्याला पोलीस तुकडी जी आहे ती दंगल नियंत्रण पथक जे ते या ठिकाणी तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा तगडा आणि तैनात असलेला पोलीस बंदोबस्त या संपूर्ण मंडळासोबत आपल्याला पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या पार्श्वभूमीवर जे ते हे विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी चारकोपच्या राजा या मंडळाचं म्हणणं काय असणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता चारकोपचा पेशवा जो आहे तो याच ठिकाणाहून जे कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे महानगरपालिकेकडून 30x30चा त्या ठिकाणी हा चारकोपचा पेशवा याचं विसर्जन करणार आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबई पोलिसांची तुकडी यांच्यासोबत सतर्क असलेले आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।